तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं दामिनी पाटे व्लॉगमध्ये। तर आज तुम्ही म्हणत असाल ही चालली तरी कुठे गाडीत बसून, तर आम्ही चाललोय केळवा बीचला आणि शीतला देवीचं दर्शन घ्यायला सुद्धा। तर आम्ही पूर्ण फॅमिली म्हणजे माझ्या दोन्ही सासवा दोन्ही सासरे आम्ही सर्वजण, ही बघा गाडीत किती गर्दी झाली बघू शकता, ती चेंगरा चेंगरी बाई। आता आम्ही निघालोय केळवा रोडला आहे आता मस्तपैकी। आणि हे बघा हिरवा निसर्ग आमचा कसा, हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे गीत गा रे धुंदवा रे ला 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 ला। आणि आम्ही आता पोहोचलो आणि अशा प्रकारे आम्ही आता पोहोचलेलो आहोत शीतला देवीचं दर्शन घेण्यासाठी। हे आहे आपलं केळव्याचं शीतला देवी मंदिर। तर मी ओटी घेतलेली आणि आता मी एंटर करते मंदिरामध्ये। आणि ही आपल्या प्रसन्न अशी देवीची मूर्ती आहे, शीतला देवीची मूर्ती समोर आहे। आम्ही मस्तपैकी दर्शन वगैरे घेतलं आणि मी थोडं 2 मिनटं तिथे शांतपणे बसली। हा बघा रुद्रप्रसाद खायच्या मागे लागलाय। आणि मग आम्ही बाहेर निघालो होतो। बाहेर निघता क्षणी मस्तपैकी असं तलाव आहे, हे बघा कसं तलाव। मी म्हटलं बघूया तरी हे काय करतायत। तर हे बघा, हे या कासवाच्या मागे लागलेलं आणि हे कासव पण मस्त येत होतं त्यांच्याजवळ, यांची चालली होती कासवांसोबत मस्ती। आणि ह्या तलावात एवढे कासव आहेत की तुम्ही अक्षरशः मोजूही शकत नाहीत, इतके सारे कासव आहेत। मग त्याच्यानंतर मी बघितलं तर मी तिकडून म्हटलं फेरफटका मारून येते, तर हे लोक कुठे गायब झाले तर बघितलं ते त्यांचं फोटोशूट चालू होतं। मग आम्ही निघालो बीचवर आणि बीचवर केवढी हवा सुटले बघा तर बापरे। आणि हा आहे केळव्याचा बीच, हा आहे केळवा बीच, खूप फेमस आहे। खूप लोक बाहेरून पण येतात केळवा बीचला फिरायला। त्याच्यानंतर म्हटलं आई बाबा आता एवढ्या वर्षाने म्हटलं बीचवर आलेच आहेत तर ह्यांना घोडागाडीत फिरूया जरा बसून। मग आम्ही घोडागाडीमध्ये आई बाबा आणि सगळ्यांना बसवलं आणि माझे मिस्टर खुशाल जाऊन मागे बसले। मी म्हटलं मी आता कुठे बसणार, मग त्यांना पुन्हा उतरवलं खाली आणि म्हटलं चला पटपट तुम्ही पुढे बसा, आम्ही मागे बसते। मग त्यांना बसवलं पुढं आणि ते बसले पुढे आणि मग आम्ही आता मस्तपैकी घोडागाडीची राईड एन्जॉय करतोय। आणि त्याच्यात तितक्यात एवढ्या वाईट कंडिशन झाली की घोड्यांच्या मागे लागले कुत्रे, हे काळे कुत्रे असे भुंकायला लागले। आणि जो घोडागाडीवाला होता त्याने अशी पळवली ना घोडागाडी की बाप रे बाप, आम्ही जेमतेम पकडून बसलो होतो बघ बाबा, पण जेमतेम कसे पकडून बसले होते, एवढी फास्ट चालली होती। त्याच्यानंतर घोडागाडीची राईड तर संपली बुवा। मग म्हटलं चला सगळ्यांचे पैसे संपले, चला उतरा उतरा पटापट। मग सगळेजण उतरले आणि मग चला आता म्हटलं आता भूक तर लागली, आता काहीतरी खायला हवं ना। मग आम्ही एका दुकानात गेलो, मस्तपैकी वडापावची ऑर्डर दिली, गरमागरम वडापाव त्यांनी वेळेवरती रेडी केलं, त्याच्यामुळे त्याची टेस्ट काहीतरी वेगळीच। आणि रुद्राची भिंगरी काय बाबा तिच्या पिछा सोडत नाहीत, जिकडे बघावं त्याची भिंगरी ना भिंगरी। मग वडापाव आले त्याच्यावर ताव मारला आम्ही थोडा आणि मग आम्ही निघालो घरी। तर एवढाच होता आजचा लॉग। तर तुम्हाला लॉग आवडला असेल तर मला नक्की लाईक सबस्क्राईब करा, ठीक आहे।